नमस्कार मित्रांनो, नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपला विषय आहे देवघराचे तोरण मोत्याचे कसे बनवायचे। तर ते तोरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। रंगीत मोती हा आकाशी कलर आहे, हा पिवळा कलर आहे आणि हा राणी कलर आहे। 3 कलरचे मोती आपल्याला लागणार आहे। कात्री घेतलेली आहे, नायलॉनचा धागा घेतलेला आहे आणि हा एक धागा घेतलेला आहे। हा धागा कॉटनचा नाही आहे पण वेगळा आहे, ज्वेलरी बनवायचा। आणि सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण आता देवघराचे तोरण कसे बनवायचे ते पाहूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल। चला तर मग आपण आता देवघराचे तोरण कसे बनवायचे ते बनवू। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। पहा, धाग्याला मागे गाठ काढून घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिले आपण धाग्यामध्ये तोरण बांधायला आपण जो गोल करतो तो पाहणार आहे। हे पहा, आता मी धाग्यामध्ये 6 निळे मोती ओवून घेणार आहे। हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे। हे 6 मोती ओवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 7 नंबरचा मोती ॲड करणार आहे। हे पहा, हा एक मोती मी पिवळा घेतलेला आहे। असे आपण आता 7 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवायचा ते पहा। गाठ आहे पाडलेली, त्या गाठीजवळचा हा एक मोती आहे आकाशी कलरचा, त्याच्यातून सुईवरती काढलेली आहे। सुईवरती काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा असा धागा ओढून घेतला, असा आपला इथे मोत्याचा गोल तयार झालेला आहे। आता आपण प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ। हे तोरण दिसायला खूप सुंदर आणि नाजूक असं दिसते। देवघराला लावण्यासाठी खूप सुंदर दिसते। तुमचे देवघर जसे असेल मोठे तसे तुम्ही चौकट बनवू शकतात। आता आपण हा गोल बनवून घेतलेला आहे। हे पहा, सगळ्या मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतली। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता हा जो एक मी पिवळा मोती ओवलेला आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। असा आपल्या व्यवस्थित असा गोल इथे तयार झालेला आहे आणि ह्या पिवळ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपण पिवळे मोती घेणार आहे। आता तुमचे देवघर जसे मोठे असेल तशा साईजप्रमाणे तुम्ही त्याच लांबीचे तोरण तुम्ही बनवू शकतात। 12 इंची बनवा, 16 इंची बनवा। हे मी माझ्या देवघराकरता तोरण बनवले आहे। पहा, हे असे तोरण आपल्याला आज बनवायचे आहे। पहा, किती सुंदर असे तोरण दिसते माझे। हे असे तोरण आपल्याला आज बनवायचे आहे। आता आपण हा जो पिवळा मोती आहे इथे आपल्याला 3 मोती ओवून इथे चौकट बनवायची। चौकट डिझाईन आपल्याला मोत्यांची इथपर्यंत अशी करून घ्यायची आहे। मी 36 चौकट्या तयार केलेल्या आहे आणि त्याप्रमाणे माझे तोरण पूर्ण झालेले आहे। सुंदरसे तोरण मी माझ्या देवघराकरता केलेले आहे। आता आपण हे 4 पिवळे मोती ओवून घेतले। हा एक मोती आणि हे 3 पिवळे मोती असे होऊन हा जो मोती आहे पिवळा त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। इथे आपली चौकट तयार झाली आणि हा जो वरचा एक मोती आहे 1 आणि 2, हा तर आपला आधी गोलातला मोती आहे आणि त्याच्यानंतर आपण हे 3 मोती ओवले। त्या 3 मोत्यांमधला आपला हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे। पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता आपल्याला 3-3 मोती ओवून चौकट बनवायची आहे।
मी तुम्हाला ती चौकट कशी करायची ते दाखवते आणि लगेच पुढची डिझाईन कशी बनवायची ते सुद्धा सांगणार आहे. हे पहा, आता हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि लगेच आपण ह्या एका मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली आणि लगेच ह्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आपण 3 मोती ओवून घेणार आहे. 3 मोती ओवून आपल्याला चौकट डिझाईन बनवायची आहे, हे लक्षात घ्या. आता लगेच ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. लगेच ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. मी ही छोटीशी चौकट करून तुम्हाला छोटीशी डिझाईन करून दाखवणार आहे. हे पहा, मी ही परत 3 मोती ओवून घेतले आणि परत आता मी ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. अशीच प्रोसिजर आपल्याला हे चौकट पूर्ण होईपर्यंत करायची आहे. हे पहा, परत 3 मोती ओवायचे आणि परत ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि परत त्याच्याजवळचा हा एक मोती त्याच्यातून सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. लगेच ह्या पिवळ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने समोर अशी बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशा चौकट आपल्याला बनवायच्या आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एवढा गोल शिकवलेला, त्याच्या पुढची चौकट दाखवलेली आहे कशी करायची ती, आणि शेवटीसुद्धा तुम्हाला असा 6 मोती येऊन शेवटी जो चौकटीतला मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. इकडे एक गोल बनवायचा आहे. आता मी तुम्हाला एक डिझाईन करून दाखवते खालची कशी करायची ती. हे पहा, हे 3 मोती मी परत ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता मी तुम्हाला शेवटचा चौकटचा गोल कसा करायचा ते दाखवते. आता हा मोती आपण ओवून घेतलेला आहे. आता परत आपण इथे 6 निळे मोती ओवून घेऊया. हे 6 मोती मी ओवून घेतलेले आहे. आता आपण सुरुवातीचा जो गोल केला तसाच गोल तुम्हाला दाखवते आहे. हा गोल केलेला आहे आणि हे 6 मोती आणि ह्या चौकटातला हा पिवळा मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, याची सुई बाहेर काढून घेतली. हा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आणि आता परत आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली आहे. इथे आपला हुक तयार झालेला आहे देवघराला लावण्याकरता. अशी मी सुई बाहेर काढून घेतली. आता मी तुम्हाला ह्याच्या पुढची डिझाईन कशी करायची ते दाखवते. पहा, आता मी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. दोऱ्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, हे जे 2 पिवळे मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते. चौकटीतला गोलामधला हा एक पिवळा मोती, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली आणि लगेच त्याच्याजवळचा हा एक पिवळा मोती, ह्याच्यातूनही मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता मला धाग्यामध्ये 6 आकाशी मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 आकाशी मोती आपण ओवून घेतले. पहा, आणि आता त्याच्यामध्ये मी एक पिवळा मोती, एक आकाशी मोती आणि एक पिवळा मोती
असे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला 6 आकाशी मोती ओवून घ्यायची आहे. हे 6 आकाशी पिवळे मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे जे मोती आहे ते मोजून आपल्याला मोत्याची डिझाईन तयार करायची आहे. आता आपण 7 मोती मोजून घेणार आहे. 1 2 3 4 5 6 7 हे 7 मोती आपल्या इथे आहे. आता आपण हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली ही डिझाईन तयार झाली. पहा, अशी डिझाईन आपल्याला पूर्ण अशी चौकट करून अशी डिझाईन बनवायची आहे. तुम्ही एवढं करून पहा. मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. हे पहा, ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला इथून नवीन मोती घालून डिझाईन बनवायची आहे. तर मी तुम्हाला ती डिझाईन कशी करायची दाखवते. आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल कसं करायचं ते. हे पहा, ही माझी इथे चौकट तयार झालेली आहे आणि डिझाईनसुद्धा माझी इथपर्यंत झालेली आहे. आता मी तुम्हाला तो तसाच एक शेवटचा भाग इथे करून दाखवणार आहे. हे पहा, आता मी सुईमध्ये परत 6 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 6 पिवळे मोती ओवून घेतले. त्याच्यामध्ये मी एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे वरती पट्टी करायला. हा एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे आणि एक ग्रीन कलर घेतलेला आहे मी मध्ये घालायला. हे पहा, तुम्हाला जसे कलर कॉम्बिनेशन जमेल तसं तुम्ही करून पहा. मी माझ्या देवघराकरता एक आकाशी आणि गुलाबी मोत्यांचं तोरण केलेलं आहे आणि हे मी तुम्हाला खास शिकवण्याकरता केलेलं आहे. हे पहा, आता इथे आपण 6 पिवळे, एक आकाशी, एक हिरवा, एक आकाशी असे 3 मोती ओवून घेतले आणि आता परत आपण 6 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार. आता हे 6 पिवळे मोती ओवून घेतले आणि परत 1 2 3 4 5 6 7 हा शेवटचा आपला 7वा मोती येतो. 7व्या मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला खाली अशी डिझाईन बनवायची. पहा, ही अशी डिझाईन बनवायची आता आपल्याला. आता आपण ती डिझाईन बनवू या. आता मी तोरणाची पट्टी फिरवून घेतलेली आहे. पहा, असं इथपर्यंत आपलं तोरण झालेलं आहे. हे आता तुम्हाला त्याच्यातच मी दुसरी डिझाईन शिकवणार आहे. तर आता मी काय करणार पहा, आता ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हा गोलातला हा पिवळा मोती, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेते. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. लगेच आपण हा एक गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. तुम्हाला सोपी पद्धत सांगते, इतकं फिरून जाण्यापेक्षा. ह्या गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आणि आता आपल्याला 1 2 3 4 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ह्या गोलातला, ह्या चौकटमधला, खालच्या लाईनमधला 1 2 3 4 ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. तर ती कशी काढायची पहा. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे दरवेळेस. आपल्या धाग्याचा काय प्रश्न होतो ना की आपला धागा हा अटकून जातो, गुंता होतो. म्हणून मी शक्यतो नायलॉनच्या धाग्यामुळेच मैरप तोरण बनवत असते. पण मला बऱ्याच जणींनी सांगितलं की ताई तुम्ही दोऱ्यामधून आम्हाला सांगा कसं ओवायचं ते. म्हणून मी आज हा दोरा घेतलेला आहे. आता पहा, आता लगेच आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली.
आता 1 2 3 4 ह्या मोत्यामध्ये सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर सलगचे हे 3-4 मोती आहे, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. लक्ष द्या, ही अशी सुई बाहेर काढली, 2 मोत्यातून झाली. आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्याला इथे 6 राणी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, दिसायला सुंदर नाजूक अशी आहे. करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला डिझाईन आवडली की नाही, शिकवलेलं आवडलं की नाही आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडले की नाही ते मला कॉमेंटद्वारे कळवा. आता आपण हे 5 मोती ओवून घेतले. परत अजून एक राणी कलरचा मोती ओवून घेतला. त्याच्यामध्ये आपण एक पिवळा मोती घेऊ, एक ग्रीन मोती घेऊ पहा आणि परत एक पिवळा मोती घेऊ. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आता आपल्याला 6 राणी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे पहा, हे 6 राणी कलरचे मोती आपण ओवून घेतले. आता लक्ष द्या, आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी सुई आहे आपली, आता आपण हे जे 6 मोती ओवून घेतलेले आहे, तर आपल्याला ह्या 2 हे जे पिवळी मोती आहे ह्याच्या खालून सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. ही इथे आपली डिझाईन तयार झाली. ही अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि आता लगेच आपल्याला ही जी पट्टी आहे 6 मोत्यांची इकडे, ती इकडच्याच लाईनमधल्या 4थ्या मोत्यातून बाहेर काढायची. 1 2 3 4 ह्या मोत्यातून बाहेर काढायची. ह्या मोत्यांच्या खालून पट्टी घ्यायची इथे, म्हणजे इथे हे 3 मोत्यांचं त्रिकूट तयार दिसेल. आणि 1 2 3 4 इकडच्या ह्याच्यातल्या चौकटीतल्या 4थ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. अशी आपली इथे डिझाईन तयार झाली. आता परत आपण इकडे 6 राणी कलरचे मोती ओवून घेऊ. हे 6 मोती ओवून घेतले. परत नाही, आपल्याला राणी कलरचे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण एक पिवळा, फक्त ह्या वरच्या कलरमध्ये लक्ष ठेवा कारण आपला गोंधळ होईल. आपण ह्या पट्टी खालून ही पट्टी काढलेली आहे आणि ह्या पट्टीच्यावरून ही पट्टी घेतलेली आहे, त्यामुळे आपला कलर मोती ओवायला जरा गोंधळ होईल. त्याच्याकरता आपण नीट लक्ष द्यायचे. आता मी एक 6 मोती हे ओवून घेतलेले आहे. हा एक पिवळा घेतलेला आहे, एक हिरवा घ्यायचा आहे, परत एक पिवळा घ्यायचा. परत आपल्याला 6 राणी कलरचे मोती ओवून घ्यायचे. आता माझासुद्धा शिकवताना तसाच गोंधळ झाला, म्हणून मी 2 मिनटं विचार केला की आपण कुठले मोती वरती घेतले आणि कुठले मोती खाली घेतलेले आहे, म्हणून मी 2 मिनटं थांबलेले होते. 4 5 आणि 6 हे 6 मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत पहा, आता आपण ह्या पट्टीतून खाली काढणार आहे. ह्या पट्टीतून खाली तर काय करायचं, हे 3 मोती आहे घेतलेले, हे 3 मोती साईडला करायचे. आता ह्या 2 मोत्यांच्या खालून पट्टी सुई बाहेर घ्यायची आपल्याला. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढली. इथे ही डिझाईन तयार झाली. आणि आता परत 1 2 3 4 ह्या पट्टीतल्या
ह्या चौथ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. 1 2 3 4 इथून सुई आपण बाहेर काढली. पहा, अशी आपली डिझाईन तोरणाची तयार होणार आहे. आता परत आपण इथे 6 राणी कलरचे मोती ओवून घेऊ. आपलं तोरण देवघराचं तयार होत आलेलं आहे. फक्त दोऱ्यामध्ये होताना मोती सांभाळून ओवा, गुंता होऊ नका देऊ, कारण हा दोरा ज्वेलरीत बनवायचा आहे. बारीक धागा आहे. आता मी हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. आता एक पिवळा मोती, एक हिरवा मोती आणि परत एक पिवळा मोती, असे 3 मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत 6 राणी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 मोती ओवून घेतले. आणि आता परत लक्ष द्या, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते. आता आपण इथे 6 मोती ओवले, एक पिवळा, एक हिरवा, एक पिवळा आणि 6 राणी कलरचे. आता आपल्याला हे जे 6 पिवळे मोती आहे त्याच्यातल्या ह्या 2 मोत्यांच्या खालून सुई बाहेर काढायची आहे. आपण आता इथून सुई बाहेर काढू. हे घातलेले मोती आपण बाहेर करून घेतलेले असे दिसतात ते तुम्हाला. अशी सुई आपण ह्या 2 मोत्यांच्या मधून बाहेर काढलेली आहे. हे पहा, इथे आपली ही डिझाईन तयार झाली. परत आता आपण हे 6 मोती ओवले, 3 पिवळे, एक पिवळा, एक रंगीत, एक पिवळा आणि 3 राणी कलरचे. आता 1 2 3 4 ह्या चौथ्या मोत्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता परत आपण 6 राणी कलरचे मोती ओवून घेऊ. आपली ही डिझाईन देवघराची तयार होत आलेली आहे. हे 6 मोती ओवून घेतले आपण. आता मी एक पिवळा, एक हिरवा, तुम्ही कुठलेही मोती वापरू शकतात. गोल्डनचाही मोती तुम्ही वापरू शकतात. हे पहा, हे 6 मोती ओवले, एक पिवळा, एक ग्रीन आणि एक पिवळा असे ओवून परत आता आपण 6 राणी कलरचे मोती आपली ही शेवटची तोरणाची डिझाईन तयार होत आलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जोड मोती घातले तरी काही हरकत नाही आहे. हे 6 मोती घातले. ही शेवटची डिझाईन आपली लक्षात घ्या. आता मी इथे 6 मोती राणी कलरचे घातले, एक पिवळा, एक हिरवा, एक पिवळा आणि परत 6 राणी कलरचे मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला आपली सुई इकडे घ्यायची अशी. हा शेवटच्या गोलातून शेवटच्या चौकटमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. ते 1 2 3 4 ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. तर आपण आता आधी ही जी पिवळ्या मोत्यांची लाईन आहे ह्याच्यातले हे जे 2 मोती आहे ह्याच्या खालून सुई बाहेर काढून घेणार आहे. फक्त गोल गोल आकार आपल्याला डिझाईनचा बनवायचा आहे. हे तुमच्या आता लक्षात आलं असेलच. हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतली. ही इथे डिझाईन तयार झाली आपली. आणि आता 1 2 3 4 हा चौथा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही दिसली सुई तुम्हाला बाहेर काढलेली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. पहा, असे आपले देवघराचे तोरण तयार झालेलं आहे. आता आपली डिझाईन पूर्ण झाली आहे. आता आपण इथून ह्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे आणि इथे आपण गाठ काढून घेऊया. आपले तोरण देवघराचे सुंदर असे तयार झाले आहे. आता आपण गाठ काढू. गाठ कशी काढायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. इथे आपली सुई बाहेर काढली. ह्या गोलातून इथून सुई बाहेर काढलेली आहे. ह्या धागा दिसतो आहे. आता आपण इथूनच गाठ काढणार आहे. ही सुई वरती निघाली. हा दोऱ्याचा गोल तयार झाला. त्याच्यातून सुई बाहेर घेतली आणि गाठ काढून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया.
इथे आपलं सुंदर असं देवघराचं तोरण तयार झालेलं आहे. पहा आपले देवघराचे तोरण. हे एक तोरण तयार केले आणि हे एक तोरण तयार केले. पहा हे असे सुंदर असे आपले देवघराचे तोरण इथे तयार झालेले आहे. ह्याची तुम्ही महिरपसुद्धा अशी ठेवू शकतात आणि देवघराला तोरण म्हणून सुद्धा तुम्ही ह्याचा उपयोग करू शकतात. हे पहा असे सुंदर असे आपले देवघराचे तोरण तयार झालेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रमैत्रिणींनो धन्यवाद.